तर बॅगच्या वेटने आपला गॉगल तुटलेला आहे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण अमोलदादा दादू यांच्यासोबत काल संपूर्ण दिवस एका प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. तर फायनली आपण तो प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी आज सकाळी 5:30 वाजेपासूनच आपली तयारी चाललेली होती. तर आता जवळपास 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास आपण करून इथपर्यंत आलेलो आहे. तर थोडी विश्रांती म्हणून या ठिकाणी थांबलेलो आहे. तर आपण आज दादू, अमोल व आपण एका छानशा प्रोजेक्टवरती काम करायला निघालो आहे. तर आपल्याला कळेलच पुढं आपण कुठं जातोय. तर वाडी हे गाव आपल्याला बनवटीवरनं 2 ते 3 किलोमीटर अंतरावर बघायला मिळते. तर वाडी या गावावरनं इकडला आपला राईट साईडकडं पुढं जायचं आहे. मोठमोठे दगड होते, जाता येत नव्हतं ना मधून. मग तिथं ते सिमेंट कॉन्क्रीटचं आता त्यांनी खाली हे केलं आणि फोडून टाकलं ते सगळं जीसीपी वाल्यांनी. मग आता हे तरी ते निघून गेलंय का ते? हा, तरी ते मोठी धार पडते ना, तर खालचे सगळे गड्डे सगळे होऊन गेले ते. अच्छा अच्छा. त्याच्यात सगळे गड्डे तयार झाले, परत त्या खोल खड्डे झाले ना. म्हणजे कॉन्क्रीट करून काही फायदा झाला नाही? फायदाच झाला नाही, कारण असे जीव जात होते ना. तर मग सगळ्यांनी अर्ज दिलं आणि केलं तिथं, पण मग काही फायदा झाला नाही. ती धार मोठी पडते ना, त्याच्याने ते सगळं होऊन गेलं. मग बारिश भी ज्यादा है ना, नहीं पण आपण न गए ना तो अपनी व्यवस्था से जाना, वो जाना जरूरी भी नहीं है अंदर. बरोबर. पानी कौन सा भी पानी चाहिए, इधर भी नहीं तो क्या फर्क पड़ता. बरोबर. जान बोले कोई भी बोले, मुस्लिम बोले हिंदी बोले, एक ही जान है. बरोबर. ते परत आमच्या गावाचंच नाव जातं ना. फिर हमारे लोगों को खराब लगता है. झालं बाबा आसपास. उतारे भाई तो डायरेक्ट वहाँ तक रात का पहुँचाने भी गया था उसको. फिर हर बार तो जाते हो तुम्हारे भांजो जाते ना. वो बोले मैं तलाटी वो सब गए थे, बोले हम जमा सर हमने मित्रांनो, वहाँ से दोरेदारे भी बांध दिए. बोले अब दोरे बांधे, बोले कोई गिरेगा तो दोरा पकड़ के चढ़ेगा. तो वो एक जना शिष्टपना बता के वहाँ नीचे उतर रहा था. मैं आया, बोले उधर से, मैंने बोला भाऊ ये है ना शिष्टपना नहीं चलता, ये मरने की नौबत है. कंटिन्यू पाणी चालून आहे ना, ते चिकटून जातं ना. तर मित्रांनो, तिथं जे खाली बोगदे आहेत मोठे मोठे, तर त्या खड्ड्यांना कॉन्क्रीटने दाबण्यात आलेलं होतं म्हणे. मावशींनी तिथं माहिती दिलेली आहे. 7 खड्डे आहे म्हणे तिथं. फूट खाली येते डायरेक्ट. अच्छा, 30-35 फूट खाली खोल खड्डे आहेत म्हणे मित्रांनो ते. तर ते दाबण्यात आले होते, मात्र तरी ते कॉन्क्रीट वाहून गेलेले असल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे. धन्यवाद मावशी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. मावशीशी आणि आजीशी गप्पा करत करत खूप वेळ झाला आपल्याला. तर या ठिकाणी दादू आणि अमोल आपली प्रतीक्षा करतोय. रस्ता खूप खराब आहे मित्रांनो, आपण बघू शकता तिकडं की पाण्याचा काही स्लोप काढलेला आहे आणि जाम रस्ता आहे मित्रांनो. तर इकडं आपल्याला मेंढ्यांचा वाडा दिसतो मित्रांनो. कुठलाच भाऊ आपण? इथलाच आहे का? इथं बिबट्या वगैरे येत नाही का? मग येतो ना, बिबट्या येते का इकडं? तर मित्रांनो, इकडं बिबट्या वगैरे येतो. मग तुम्ही कसं संरक्षण करता यांचं? त्यांचं काय आता आपले जाळीमध्येच मेंढ्या राहते, लाईट गिट सर्व राहतं. मग पळून जाते का ते घाबरून? हा, किती वेळा दिसला तुम्हाला बिबट्या इथं? 10-12 वेळेस आला तो. 10-12 वेळा? मग अशी काही घटना झाली का त्याने काही मेंढी वगैरे नेली बस? काही केली नाही बरं त्यानं. नाही का? मग इकडं बैला वगैरे दिसतात ते मागे? हा, इकडं पुरं ढोर आहे, या चांगला ढोर आहे टाकते. म्हणजे असं नादाने जित्रच धरतो बरं एखाद्या. अच्छा. आणि आला तर मग कुत्रे कात्रे हेच. इकडं मागे काही घटना झाली होती ह्याच डोंगरमध्ये काही तिकडं पुढं एका बिबट्यानी एका व्यक्तीला मारून टाकलं म्हणे, असं म्हणजे. हा, ते मोटरसायकलवर मारला असं ते काही सांगता नाही. तर म्हणजे तुम्हाला असं काही प्रसंग घडला नाही? नाही, आपल्यापाशी लाईट आहे म्हणून इथं आपल्याला काही त्रास नाही देत. मग लाईट असते का 24 तास? 24 तास लाईट. म्हणजे किती संख्येने मेंढ्या मग तुमच्याकडे? आपले 2.5 खंडी मेंढी. 2.5 खंडी म्हणजे खंडा कसा असतो मग? हा 20 मेंढ्यांचा खंडी. 20 मेंढ्यांचा एक खंडा म्हणजे जवळपास तुमच्याकडं 50 मेंढ्या आहेत. तर 20 मेंढ्यांचा एक खंडा असतो मित्रांनो. तसे 2.5 खंडे आहेत त्यांच्याकडं. आपल्याला एक नवीन माहिती मिळाली आहे. व इकडं बिबट्या येत असते म्हणे, त्यांना 10 ते काही 12 वेळा काही प्रसंग घडलाय. हे गाडी पशी आलं तर कुत्र्यावर जाऊन इथं झोपलो होतो. म्हणजे कुत्रे बचाव करता या विषयाचा ना? मग त्याला बॅटरी मारली तर पळून गेला तो. हा, किती संख्येने असतात? एकच असतो का? एकच राहतो तो. आणि जोडीने जरा आलाय तर मग ते भ्यात नाही एकदम. जोडीने आले तर घाबरत नाही? हा, म्हणजे जोडीने आले का ते काही प्रसंग घडले? नाही, आता इकडे काही येईल नाही, एकटाच येतो.
अच्छा, म्हणजे एकच बिबट्या आहे इकडं असं? नाही, एक नाही ते हाय गण, हा, हा. पण मग ते पांगून जाते ना इकडे तिकडे. अच्छा अच्छा अच्छा. रात्रीच्या वेळेला या निवाऱ्यामध्ये इथं या ताडपत्रीच्या खालती या सगळ्या मेंढ्या असतात हा. आणि जसा हे सूर्योदय होईल उजाड पडला की इथं काढून हा, तर खूप संघर्षाचं जीवन आहे मित्रांनो दादांचं. आणि 24 म्हणजे 24 तास येतात आणि 12ही महिने ते इथंच असतात. आणि बिबट्यांचा आणि त्यांचा प्रसंग खूप वेळा घडून आलेला आहे. तर त्या महावितरण डिपार्टमेंटचंही तेवढंच आभार मानावे लागेल, कारण दादांच्या माहितीनुसार लाईट ही त्या ठिकाणी 24 तास असते मित्रांनो. तर लाईटीला बघून ते येत नाही म्हणे इकडं. तर पुढंही आपण आपल्याला प्रवास असाच काहीतरी खडतल मिळणार आहे, कारण हा पूर्ण जंगलाचा भाग आहे मित्रांनो. तर धन्यवाद दादा आपण दिलेल्या माहितीबद्दल. ब्रेकफास्ट करून आपण पुढे प्रवास करणार आहोत. तर ब्रेकफास्ट आमच्याकडे खूप शिल्लक आहे मित्रांनो. कार्यकर्ते कमी आणि नाश्ता आज जास्त झालेला आहे व आम्ही त्यामध्ये काही ॲड केलेले. इथे आणली गाडी लगी इथपर्यंत हा ती भेटली जळगाव सपकाळ. तर जळगाव सपकाळ येथून पर्यटक धारेश्वर या ठिकाणी दर्शनाला निघाले. हात दुखत असेल तू खूप सारे ना, जड आहे ना ते. किती किलो असेल ते? किती किलो असेल? 7 किलो. तर दादू खूप दमलेला आहे मित्रांनो आपला, कारण जवळपास 40 किलोमीटरच्या आसपास त्यांनी हा सगळा खडतळ प्रवासामधून तो रॉड त्यांनी हातातच पकडून आणलेला आहे. आणि रस्ता चांगला असला तर काही वाटत नाही, पण ते रस्ता खूप खराब होता. तर ध्येय वेळा आमचा दादू. दमानान गाडी. इथे दमाना दमाना, हळू 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 हळू, अरे हळू. मयूर दमा दमा नाही दे, दमा नाही दे इकडून. हा हा. तर चाक पूर्ण जाम झालेली मित्रांनो. वायर पण गेली, वायर पण तुटलेली. तुटायला चलो वाटत. कशाची ती? हां ब्रेक आहे काही नाही. नाही ब्रेकची नाही रे येडा ते.
तर चाक जेव्हा जाम होते मित्रांनो तुमच्या गाडीचे चिखलामुळे, तेव्हा या प्रकारे तो गारा म्हणजे जो चिखल आहे तो चिखल काढून तुम्ही पुढं गाडीचा प्रवास करू शकतात. तर या प्रकारे आपल्याला चिखल काढावा लागू शकतो. तर आम्हाला आपल्याला दाखवतो मित्रांनो. कदाचित तुमच्यासोबत जर असा प्रसंग घडला तर एक काडी घेऊन एका काडीच्या साह्याने आपल्याला या प्रकारे चिखल काढावा लागेल. कारण अशा ठिकाणी कोणताही गॅरेजवाला येऊ शकत नाही. बरोबर. आणि तो येईल तर तो तुम्हालाही पुरवणार नाही आणि त्यालाही पुरवणार नाही, कारण त्याचा टाइम खूप जास्त जाईल इथपर्यंत यायला आणि तुमचाही टाइम खूप जादा जास्त जाणार आहे. त्याच्यापेक्षा तिच्यामध्ये हा एक शॉर्टकट मार्ग की अशा ठिकाणी काही काडी घेणे, आतमध्ये नाही का टाकून देणे, हळूहळू थोडा 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 चिखल काढून टाकणे. एकदम जेव्हा पूर्ण तुमचा चिखल रिमूव्ह होईल तेव्हाच ही गाडीचं चाक मूव्ह होईल मित्रांनो. ते बघा त्याने चिखल काढलेला आहे पूर्ण. तर गाडीचं चाक मूव्ह झालेलं आहे, हे याच्यामुळे अडकलेलं होतं मित्रांनो. ते हा फायनल स्टेज आता. तर बॅक व्हीलला काही अडचण नाही मित्रांनो, कारण तिथं अंतर खूप जास्त असते ना, त्याच्यात काही अडचण नाही आली. फ्रंट व्हीललाच प्रॉब्लेम झाला आहे तो सगळं. फायनली मूव्ह होते मित्रांनो चाक. तर आपण गाडीचा प्रवास पुढं करणार आहोत. आपली गाडी पुढं लागलेली मित्रांनो, तिचं की जाम नव्हतं झालं. तर हा विशाल असा आपल्या नजरेस पडणारा दगड हा पाण्याच्या प्रवाहाने इथपर्यंत वाहून आलेला आहे मित्रांनो. कारण या प्रकारचा दगड इथं सापडणे म्हणजे शक्य नाही आहे. बारीक जे दगड आहेत ते सापडू शकतात तिथं. हे सगळे तिकडनं दरड कोसळून धारकुंड धबधब्याच्या ज्या साईडच्या दरड आहे त्यात कोसळून हा दगड इथपर्यंत आलेला आहे. तर फायनली मित्रांनो आपण गाडीने या ठिकाणी प्रवास केलेला आहे. तर मागच्या वेळेस आपण प्रवास केलेला तो वरतून कुठलं गाव होतं ते वरतं, तर गावाचं नाव लक्षात नाही मित्रांनो, तळनेर सॉरी. तर मागच्या वेळेस आपण तळनेर मार्गे जो प्रवास केलेला होता तो डोंगराच्या वरच्या बाजूने आपण प्रवास केलेला होता. तर डोंगर उताराचा प्रवास करून आपण इथपर्यंत आलेलो होतो. तर यावेळेस आपण न थकता आपण बाईकला थकवलेलं आहे मित्रांनो यावेळेस. आणि खरंच चॅलेंजिंग ट्रॅक आहे. तर माझ्या बॅक साईडला जो धारकुंडचा जो वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतो आहे, हाच तो वॉटरफॉल जे आपण मागच्या संडेला आपण या ठिकाणी ब्लॉग एक्सप्लोअर करून तो सगळा व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर एक कमेंट्स आलेली मित्रांनो आपल्याला. तर माने दादा यांच्या फॅमिलीची ती कमेंट्स होती. तर त्यानंतर मला खरंच म्हणजे एक विचार पडला की आपण या ठिकाणी काय करू शकतो. कारण चला मी तुम्हाला वर्क दाखवतो आमचा. अगोदर आपण वर्क करून घेऊ कंप्लीट, तर नंतर पुढं बघू. तर आपली आर्मी निघाली मित्रांनो पुढं. आपण बघू शकतात आपला दादू आणि अमोल खूप चॅलेंजिंग वर्क त्यांनी स्वीकारलं मित्रांनो आज. इथं पावसाच्या प्रेशरने इथं टिकणार नाही मित्रांनो. आपल्याला मागच्याच बाजूला लावावं लागेल. तर मित्रांनो आम्ही धारकुंड धबधब्याचा जो परिसर आहे संपूर्ण चेक केलेला आहे. तर तिकडं पुढं एकाही ठिकाणी खड्डा होण्याच्या स्थितीने तर दादूने या ठिकाणी खड्डा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. तर एकच वाट आहे मित्रांनो, कारण या ठिकाणावरून म्हणजेच या बाजूने वरच्या बाजूने पर्यटक मागच्या साईडला येतात आणि तिकडनं बनवटीकडनं ह्याच रस्त्याने आपण आलो आहे. म्हणजे इथूनच पर्यटकाला जायचं आहे तर पुढं जायचं आहे त्याला. तर या रस्त्याशिवाय तो पुढं जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण बोर्ड जो आहे आपला तो या ठिकाणी लावण्याचा डिसिजन घेतलेला आहे. तर दादू या ठिकाणी खड्डा खोदते मित्रांनो. तर मित्रांनो दादूने पूर्ण दगड फोडला आहे मित्रांनो खालचा. खूप अवघड आहे दादूचं काम म्हटल्यावर. आणि ज्या प्रकारे अमोलने त्याला साथ दिली, प्रवास केला, खरं दोघांचेही कौतुक केले तितके कमीच. कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एकही आजपर्यंत 10पेक्षा अधिक घटना झाल्या मित्रांनो या ठिकाणी. मात्र आतापर्यंत मला या ठिकाणी प्रवास केला मी तळनेर मार्गेही केला, बनवटी मार्गेही केला आज. तर एकही बोर्ड मला या ठिकाणी दिसला नाही मित्रांनो सतर्कतेच्या दृष्टिकोनातून. तर फायनली मित्रांनो दादूने त्या दगडाला रिमूव्ह केलेला आहे. कुठं आलेत? चांदवड. चांदवड. तुम्हाला माहिती आहे की तिकडे धबधब्याच्या खालती गोल होल आहेत म्हणून?
खूप खोलवर आम्ही 2001 पासून येतो. रेग्युलर येतात का? जे अनोळखी लोक आहेत ना त्यांचा जीव जाऊ राहिले इकडं, ज्यांना माहितीच नाही ना. दादूची कशी बॉडी एकदम स्टील आहे ना. दादूची कडक बॉडी आहे. म्हणजे त्यात दादूची स्टील बॉडी आहे, यामध्ये शंका करणे म्हणजे मूर्खाचं काम आहे. खूप स्टील बॉडी म्हणजे दादू हे खड्डे खोदतोय असं म्हणून चालणार नाही. पण खरंच आज त्यांनी म्हणजे इतकं खडतर प्रवासामध्ये 5-7 किलोचं चॅनल सरळ हातामध्ये धरून इथपर्यंत, आणि खरंच आता डोळ्यासमोर असतं त्याचे कीवर, तर खरंच छान प्रकारे तो कुठल्याही कामाला हातात घेऊन योग्यरित्या पार पाडतो. सिंदखेड राजाची बरीचशी मंडळी येऊ राहील इकडं. कुठले? इकडं आम्ही पाचोरा तालुका. सिंदखेड राजा. सब्सक्राइब कर दो इनके चैनल को. आजीबाई पण डोंगर उतारचा प्रवास करून आली का? डोंगर उतारली का आजीबाई? अरे वा, कुठले आजीबाई? सिंदखेड राजा. माहिती आहे ना. आजच्या सोमवारी 2 जण वाटले. एक तर फायनली मित्रांनो दादूने तो भला मोठा दगड काढलेला आहे मित्रांनो. मावडा कुठं आला ताई? काय करताय? आम्ही तर पाठी लावते ना, इकडं जीव जाते ना लोकांचा. ते धबधब्याचे खाली गोल खड्डे आहेत ना. हा नाही जावा तिकडं, पण ते खोल खड्डे आहेत, थोडं सांभाळून जावा असं. कारण तिथं तालुक्यातून आलो. जाफराबाद आहे का? अच्छा, काहीच नाही झालं दादू. का संपला का प्रवास? नमस्कार. जबरदस्त काम करायला मागतो. ओके. कुठं आलं ते? किलोमीटर वरती. इथं वरती का? तेच मग इथं जे स्थानिक आहे ना त्यांना माहिती आहे सगळं. तिथं काहीच त्यांना लागायच नाही. त्या कुंडा पण जातच नाही वाजता. हा बरोबर. आम्ही आता इथे 15 वर्षापासून येतो, पण आम्ही दाढी खाली गेलो तर वरून आला दाढी खाली जातो, कुंडाच्या खाली जात नाही, काही नाही. आणि तिथे कोणाला जाऊ देत नाही. आम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं लोकांना सांगतो. ते कुंडाचे सर आमचे बाबांनी ते सांगायचे 12 पाजीचं सूम लावायचं त्याला, आणि ते कुंडाची जी जागा आहे अशी तिरपे कुंडे धारीमुळे होईल. म्हणजे माणूस पळत कधी गेला तर वरून येताना त्याला वर मार लागतो, मग त्याला वर मार लागला म्हणजे त्याला वरच येते, त्याच्यामुळे जास्त घात. म्हणजे पोहणारालाही तिथं नाही वाचणार नाही. माणसाचा बी जास्त पवाचं काही नाही, तुम्हाला पवता येतं. पण तुम्ही जर एकदा कुंडात गेले तर तुम्हाला वर यायला लागले, आता तिरपा आहे ना त्या दारीमुळे कुंड वर इथे मार लागतो, मग माणसं सुधरतच नाही एकदा मार लागले. त्याच्यामुळे एवढे जीव जाते, त्याच्यामुळे जीव सगळे गेलेले. चला धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. पाण्यापासून लोक चालले, कोणी वाणी बनवून झाले. हा बनवट इकडनं बाईक आणल्या आम्ही. चला दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. टाका त्याला मध्ये असा बोर्ड आपला पुढे आला पाहिजे. हा 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 बस बस बस. तुम्ही कुठून आले? वाडीकडून. हा वाडीकडनं. आम्ही जवळपास वाडीपासून पायी येऊ राहिले का? वाडीपासून धरणापासून पण नाही. हा का? दीदी दादूला पण आणलंय का तिकडनं? हा का बरं नाही जाते म्हणजे? तर मित्रांनो आम्ही मॉर्निंगलाच लवकर आलेलो या ठिकाणी, आणि कुठल्याही प्रकारचं
दुकान जे हार्डवेअरचे दुकान, सिमेंटचे दुकान जे होते ते ओपन नव्हते, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी सिमेंटची व्यवस्था आपण या ठिकाणी करू शकलो नाही. तर दादूचा वर्क संपूर्ण हा अमोलचा वर्क या ठिकाणी चालू झाला आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे पाटी आणि चॅनल वगैरे कलर नाही मारला त्याला, कारण आपल्याकडे वेळ नव्हता जास्त, कारण इथं ॲक्सिडेंट खूप मोठ्या प्रमाणात आणि फास्टमध्ये होत आहेत, त्याच्यामुळे सगळा जुगाड लावून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. तर पर्यटकांनाही विनंती की या ठिकाणी त्यांनी माहिती घेऊन. कुठले आहेत? जाफराबाद सगळे का? काय वाटलं तुम्हाला धबधबा बघून? थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे मनाला मोहून टाकणार आहे, मनाला मोहून टाकणार आहे की क्षण एक इथं मिळू शकतात. बरोबर. तुम्ही बोला ना. रस्त्याची गरज आहे सर, दैन होती जरा यायला. किती दिवसानंतर आले परत? हे पहिलीच बार आहे सर, फर्स्ट टाइम आले का? फर्स्ट टाइम आले. तिकडं खड्डे माहीत पडलं तुम्हाला हो धबधब्याच्या खाली? आम्ही तुम्ही जी पाटी लावली होती ना, पाटी लावली चांगलं घेतली इथून जातो, आम्ही पुढे घुसलोच नाही जास्त. अच्छा, म्हणजे हे पाटी म्हणजे आम्ही जी आज पाटी आणली होती हे तुम्ही चांगलं काम केलं. त्यामुळे आम्हाला माहिती झालं. हां, हे माहित नव्हतं आम्हाला खड्डा आहे तिथं. अच्छा 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 अच्छा. तर मित्रांनो नटबोल्ट हे खूप टाईट झालेले आहे आणि अमोलने त्याला MC लावायचं ठरवलं मित्रांनो, कारण ते नट जे बोल्ट्स आहेत ते बाहेर निघायला नको. आणि चांगलंच झालं होतं म्हणजे कसं. तर मित्रांनो आपण सकाळी 5:30 वाजेपासून जो प्रवास आज चालू केलेला होता, फायनली त्या प्रवासाचं हे या ठिकाणी हा रिझल्ट मित्रांनो, की काही पर्यटकांना, लांबून येणाऱ्या पर्यटकांना या धारकुंड धबधब्याच्या पुढच्या बाजूला जे मोठमोठे खड्डे आहेत ते खड्ड्यांविषयी कुठल्याही प्रकारची कल्पना नसते व नाहक त्या पर्यटकांचा त्या ठिकाणी जीव जातो. त्यामुळे आपण हा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. तर आपण मागच्या रविवारी इथं येऊन एक ब्लॉग बनवला. त्या ब्लॉग बनवल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका पर्यटकाचा या ठिकाणी जीव गेलेला आहे मित्रांनो. कदाचित त्याला त्या खड्ड्यांविषयी कुठल्याही प्रकारची कल्पना नसावी, तर हृदय पिळून टाकणारी घटना होती आणि एक कर्ता पुरुष, एका घराचा एक कर्ता पुरुष त्या ठिकाणी मरण पावतो. तेव्हा त्या परिवारावरती खूप संकट येतात आणि त्या संकटांना त्यांना सामोरे जावं लागते. तर असे काही संकट यापुढे येऊ नये व जर पर्यटकांना या ठिकाणी खड्डे त्या कुंडाच्या पुढं जर म्हणजे धारकुंड धबधब्याच्या पुढं जर खड्डे आहेत याविषयी जर कल्पना असली तर ते तिथे जाणारच नाही. तर ज्यांना माहिती नसते त्यांचा नाहक तिथं जीव जातो आहे, कारण एकदा त्या होल्समध्ये एंटर झाल्यावर वळणदार होल्स आहेत ते, तर तिथनं बाहेर निघायला खूप मुश्किल होते आणि ट्रॅप आहे मित्रांनो एक. तर किती स्विमिंग करणारा एक्सपर्ट जरी असला तर तिथनं जीव वाचून निघणं खूप मुश्किल आहे. त्यामुळे आम्ही इथं हा बोर्ड लावण्याचा डिसिजन घेतलेला होता. कुठल्यात? आळंद. कसं वाटला? एक नंबर. ही पाटी तुम्ही लावली का? हां, आता जस्ट आम्ही माउंटिंग केली तिला. काय म्हणून लावली बा तुम्ही? तुम्ही तिथं धारकुंडाचा धबधबा आहे ना, तिथं पुढं जाऊनही बघ, तिथं खड्डे आहेत, तिथं बळी जातात मुलांचे. जे पर्यटक आहेत त्यांना पोहत आहे, म्हणजे पोहता जरी आलं ना तरी त्या वळणामध्ये एंटर झाला ना तर जीव जाऊ राहिलं तिथं. चांगलं काम केलं तुम्ही. कसं वाटलं तुम्हाला धबधबा? एकदम मस्त. तर मित्रांनो, अनमोल सहकार्य कालपासूनच आपण जो वर्क करत होतो, ज्या प्रोजेक्टवरती काम करत होतो, दादू व अमोल यांचे खूप मोलाचे सहकार्य मित्रांनो त्याच्यात. आणि खडतर प्रवास करून त्यांनी बनवटी ते इथपर्यंत जो रूट्स खराब आहे, ट्रॅक जो केलेला आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर नक्कीच या बोर्डचा व या माहितीचा आपल्याला फायदा होईल हीच अपेक्षा करतो. काय हॅपी आहे ना तुम्ही सगळे? आता वरती चढायचं आहे का?
दमल तुम्ही खूप सारे. गाडी आणली का? चालेल. तर मित्रांनो, आपला अमोल जे लोखंडी पहार त्या ठिकाणी आपण तिने गड्डा केला, ती पहारला तो साफ करतो मित्रांनो, कारण आपण ती मुखेड या गावावरून घेतली होती. ती पहार आपल्याला द्यावी लागेल. येऊन जा मग. कुठले आहेत? सिंदखेड. अच्छा. तर मित्रांनो, आपण मागे बघू शकतात, हा या ठिकाणी धारकुंड धबधबाचा मुख्य प्रवाह या ठिकाणी पडत आहे. तर आपल्या मागे या ठिकाणी आपण बघू शकतात की या ठिकाणी हा दोर वापरण्यात आलेला आहे, जेणेकरून तिकडं कोणी प्रवासी जाऊ नये व या ठिकाणी या प्रकारचे चॅनल्स व 6 mm ची सळई वापरण्यात आलेली आहे. मित्रांनो, 6 mm ची सळई वापरण्यात आलेली आहे, जेणेकरून त्या ठिकाणी प्रवासी जाऊ नये व त्या ठिकाणी आपला जीव गमवू नये. मात्र पर्यटकांनी पूर्ण सळ्या तोडून टाकलेल्या आहेत. मित्रांनो, आपण बघू शकतात तिथे चॅनल्स होते, चॅनल तोडून टाकलेले आहेत. सगळ्या प्रकारचे चॅनल तिथून पडलेले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी. व त्या ठिकाणी जाऊन पर्यटकाचा पाय छटकतो व तो या ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत मित्रांनो, गोल घुमावदार, या ठिकाणी ट्रॅप होतो. कितीही पोहणारा असं मित्रांनो, त्याला कितीही पोहता आलं तरी तो त्या खड्ड्यांमध्ये ट्रॅप होऊन वळणदार घुमावचा त्या गड्ड्यांना आहे मित्रांनो. तिथं त्याचे वळणाचे खड्डे आहेत. तुम्हाला कितीही पोहता आलं तरी तुमचा जीव त्या ठिकाणी वाचूच शकत नाही. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊच नाही ना. जर आपल्याला या ठिकाणी हे सेफ्टी डोर त्या ठिकाणी लावून दिलेले चॅनल्सवर 6 mm च्या सळीने तो रस्ता ब्लॉक केलेला आहे. मात्र तो रस्ता पाडून आपण तिथं जाण्याचं तात्पर्य काय सिद्ध होतं आहे? या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी निघणारे जे फवारे आहेत मित्रांनो, ओलं चिंब करतात ना ते लांबूनही, मग जाण्याचं कारण काय तिथं? तर आपल्याला एकच विनंती राहील मित्रांनो की त्या ठिकाणी आपण जाऊ नये. दोरी बांधलेली होती ना? हां, नाही बनवून राहिले ना. कुठले आहेत तुम्ही? छत्रपती संभाजीनगरवरनं खूप पर्यटक मंडळी आलेली आहे. बाबा, तुम्ही रात्रीला पण इथंच राहता का? रात्रीला पण इथंच आहे का? एकच लाईट वगैरे नाही का इकडं? प्रॉपर कुठले मग तुम्ही? गुजरातचे आहे का प्रॉपर? मग किती वर्षापासून राहता इकडं? 10 वर्ष. इथं 10 वर्ष झाले का? म्हणजे 10 वर्षामध्ये अशा किती घटना झाल्या मग? 10-12 झालं. 10-12 झालं. म्हणजे त्याच्या अगोदर बी झाले असेल अजून ना? बरोबर. आता बुजून टाकला म्हणजे पोकळ्या आणून बुजून टाकला. इथं खड्डे होते का?
म्हणजे अगोदर बुजवून घेतले मग इथं? अच्छा अच्छा अच्छा. मग आता त्या ठिकाणी किती खड्डे राहिले? 4 बाकी आणखी ते बुजवून टाकलं होतं. ते बुजले होते का ते पण? सगळं निघून गेलं बाहेर, म्हणजे त्या प्रेशरने बाहेर निघालं सगळं, म्हणजे पूर्ण प्लेन केले होते का ते? आणि वरनं असं काहीतरी असं सिमेंट वगैरे लावलं नाही, फक्त दगड वगैरे टाकले होते का? पण मग दगड विकास काय निघाले, तोच मोठा विषय ना. किती खोल आहे ते खालती? म्हणजे खाली खूप खोल आहे का ते? तरी सरासरी किती असेल तरी म्हणजे 10 पुरुष असेल, 10-12 पुरुष असेल, 10-12 असेल पण कमी नाही. जास्त असेल, 20 फूट पकडा जास्त. मग रात्री मग म्हणजे मोबाईल वगैरे काही आहे का तुमच्याकडं? काहीच नाही का? फॅमिली वगैरे तुमची आहे का तिकडं? नाही का? म्हणजे 10 वर्ष झालं तुम्हाला इथं? तर मित्रांनो, बाबाला इथं 10 वर्ष. आणि जेवण कोण आणून देते मग तुम्हाला तिकडनं? कच्चा शिजा आहे तो, इकडे बनवतो, हाताने बनवतो. हाताने बनवून घेता का? नाही तर मग गावात नाही. गाडी आहे, तुमच्याकडे आहे का गाडी? ती तुमचीच गाडी घेते? तर राहू दे जरा पेट्रोलला वगैरे. इकडं मग काय रूम बघू का मी? बघू का रूम? बाबा जा. यो बाबाचा चेला आहे, यो बाबाचा रूम आहे. तर मित्रांनो, तुम्ही जाऊ शकता. या ठिकाणी बाबा राहतात मित्रांनो. आपण बघू शकता मध्ये हा बाबाचा रूम आहे मित्रांनो. रात्रीच्या वेळेला फक्त एक जोडीदार हा टॉमी मित्रांनो बाबाला. आपण बघू शकतात हा रात्रीचा सक्ती मित्रांनो बाबाचा. म्हणजे धारचं काय म्हटलं बाबा? हे येतं धार, रात्री पाणी येतलं वर डायरेक्ट इकडे येतं. म्हणजे पिंडीपर्यंत धार येते, फवारा देता? फवारा नाही, आणि डायरेक्ट धार येते. रात्री पाऊस असला का जास्त पाऊस असला धारीत पाणी देते, भरून जातं पुरा. हे बी भरते इथं? आता पाणी मोठ्यात हे पूर्ण भरून जाते. तर मित्रांनो, आपल्याला बघायला मिळत असेल ही चालते किती खोली मित्रांनो. पण मग पावसाच्या दिवसामध्ये संपूर्ण इथपर्यंत पाणी येते म्हणे. तर बाबा इथं 24 तास असते मित्रांनो, 12ही महिने. आपण बघू शकता इथपर्यंत पावसाचं पाणी जास्त पाऊस असल्यावर येते म्हणे. कसा प्रवास राहिला तुमचा हा? एक नंबर राहा नाव साहेब. पुरे हातपाय दुखले लगे. मस्त होता, एक नंबर. हो, चांगला होता. किती किलोमीटर दूर आले? 5 वरतून उतरून आले तुम्ही नाही का?
मित्रांनो, आपला परतीचा प्रवास हा चालू झालेला आहे. तर आपल्यासोबत होते दादू, अमोल व आपण या ठिकाणी हा एक प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. ज्या प्रोजेक्टचं फळ मित्रांनो, पर्यटक या ठिकाणी ती फलक वाचून पुढे जात आहेत व आपल्या भागात म्हणजे या ठिकाणी होणारे जे अपघात आहे हे टळतील, हेच आमचं एक उद्देश होतं. तर माझी एक विनंती राहील की हा बोर्ड कुणी या ठिकाणी काही तिला इजा पोचवू नये, कारण प्रत्येक जीव हा महत्त्वाचा असतो आणि ज्याला त्या ठिकाणी जायचं तो जाईल मित्रांनो. मात्र ज्यांना माहिती नाही त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपला जीव गमवावा हे योग्य नाही. त्यामुळे आपण हा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे. नाहक जीव जाता कामा नये व एखादा परिवार दुःखी होता कामा नये, हेच आपलं एक या बोर्डमागे उद्देश आहे. तर धन्यवाद मित्रांनो.